दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे। अशीच एक योजना गाय गोठा योजना आहे। ऊन वारा पाऊस थंडीपासून पशुधनाचं संरक्षण व्हावं यासाठी शासनानं ही योजना सुरू केली होती, पण आता ही योजना निधी अभावी अडचणीत सापडली आहे। शासनाकडे मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींचे तब्बल 59,70,00,000 रुपये थकलेले आहेत। त्यामुळे पशुधन पालक लाभार्थी संकटात सापडले। गोठा बनवला, पैसे अर्धे बाकी राहिलेले मी लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन गोठा पूर्ण करून घेतला। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मला लवकर काळजी करावी लागली ढोरायची। किती पैसे बाकी आहे सरकारकडे? 39,00,000। काय म्हणतात अधिकारी, काय म्हणतात? काय चाललंय, गरके मारून राहिलो आम्ही, जातोचे टाकीतोचे, गरके मारितोचे टाकीतोचे भेटतोचे, थकून गेलो आम्ही गरके मारून 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 मारून। आमचे पैसे लवकरात लवकर भेटावा, बस एवढीच आमची इच्छा आहे। माझ्या वडिलांच्या नावावर उत्तम कारभार दारडे नावाने बैल गोठा मंजूर झाला। रोजगार हमी योजनेअंतर्गत हा गोठा मंजूर झाला 77,000साठी आणि त्याच्यासाठी कुशल अर्धकुशलचे पैसे मिळाले, परंतु अर्धकुशलमध्ये बी हे 2 लोकांचे पैसे अद्याप खात्यावर आलेले नाही आणि जे कुशलचे पैसे 39,000 ते तर गेल्या 8-9 महिन्यापासून बिल सबमिट करून सुद्धा रुपया मिळाला नाही। आम्ही व्याजाने पैसे काढून गोठा पूर्ण केला। आज लोक आमच्याकडे चक्रा मारतात, दररोज म्हणतात की आम्हाला वाटतं आज येईल उद्या येईल। आम्ही पंचायत समितीला चक्रा मारून मारून वैतागलो। अधिकारी सांगता की वरतून सरकारकडून पैसे येत नाही, वरतून सरकारने त्वरित लवकरात लवकर पैसे पाठवावे म्हणजे आमच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि आम्ही लोकांचं जे व्याजाने घेतलं आहे ते लोकांचे पैसे त्यांना परतफेड करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।